पण ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आपण सुरू करूया की सातत्य इथून सुरुवात होते. सातत्य काय म्हणतो सुषमाताई? 9:30 वाजले की आपल्याला काय झालं पाहिजे? न कळत याला एक मी कुठेतरी त्याला एखाद दिवशी मी त्याच्यावर उदाहरण देईल, पण अ, त्या टेक्निकल वर्ड मला आठवत नाहीये त्या टेक्निकचा, पण मी आठवण करून निश्चित त्याचं उदाहरण देईल. पण त्याला असं म्हटलं जातं की एक कल्चर, अनकॉन्शियस माइंडवर सगळ्यांनी तयार व्हायला पाहिजे. हो का ना, अनकॉन्शियस माइंडवर ते रेडीनेस आला पाहिजे. आणि 9:30 वाजले की तुमचा न कळत हात तुमचा कुठे गेला पाहिजे? नकळत हात कुठे गेला पाहिजे आपला पूजाताई? 9:30च्या आधी बाबा 5 मिनिटं बघायचे काय मेसेज आहे. आज कदाचित क्लास असेल किंवा नसेल. बरोबर ना? दोन गोष्टी आहेत. क्लास असेल किंवा नसेल असं ठरवून तुमचा अनकॉन्शियस माइंड तुमच्याकडनं जागृत होऊन तुमचा त्या मोबाईलवर गेला पाहिजे. आणि बरोबर तुम्हाला कळलं पाहिजे की आज 5 मिनिटं क्लास उशिरा आहे किंवा वेळेवर आहे. जे काय असेल ते असेल. नो प्रॉब्लेम. चला ठीक आहे, आपलं आपण काम करूया. सो मला कोणीतरी आठवण करून देईल की आजचा दिवस आपण काय ठरवला होता? थोडं आठवण करून द्या, म्हणजे त्याच्यावर आपण काम करू. काय ठरवलं होतं, आठवतं तुम्हाला काही? हं? महामॅरेथॉन. महामॅरेथॉन. हम्म. आता महा- महामॅरेथॉन मध्ये गैरहजेरी आहे आज. महामॅरेथॉन मध्ये काय झालं माहिती का? महामॅरेथॉन मध्ये गैरहजेरी. महामॅरेथॉनला हो ना. असं झालं ना. तरी आपण म्हणजे थांबायचं. कदाचित त्याच्यामुळेच गैरहजर राहिले असतील. नाही, असू द्या, असू द्या. नाही मला थांबायचं. हा मला अजून असं पण म्हणता येईल की आपण थोडंसं आहे ना, पुढच्या वीक पासून थोडासा डिसिप्लिन करणार आहोत. 9:30 इज द 9:30. 9:30ला डॉट मी आलो की दोन जरी ताई असल्या पुढच्या वीक मध्ये, तर 9:30ला क्लास सुरू होऊन जाईल आपला. हे थांबायचं नाही आपण 9:30ला. हा, डायरेक्ट सुरुवात करायची. मग 2 ताई असोत की 5 ताई असोत, क्लास सुरुवात करायची. आणि एक लास्ट एंड आपला 11ला डॉटला क्लास आपण थांबवायचा. कारण नंतर प्रत्येकाच्या पण फॅमिलीचे वेगवेगळे इश्यूज असतात, आवरणं असतं, जे पण आपण काल बघितलं. तर तो पण एक आपण डिसिप्लिन पाळणार आहोत, कारण तुम्हाला खूप सारे कामं असतात. म्हणून 9:30 ते 11 हाच आपला स्टँडर्ड टाइम असेल. त्याच्यापेक्षा जास्त काही लर्निंग टाइम नसतो. पण मी नेहमी सांगू देत असतो की लर्निंग टाइम इज ओव्हर. आता तुम्ही जाऊ शकतात. आता कोणाला गप्पा करायच्या असतील, कोणाला अडचणी असतील, तर त्यांच्यासाठी आपण हा स्पेशल टाइम देऊ शकतो. सो प्लीज इकडे लक्ष द्या आता सर्वजण. जर खरोखर तुम्ही क्लासमध्ये आलेत, जेवढे जरी आलेत तेवढे तेवढे तरी शांत बसा. वाघमोडे ताई, म्हणजे मला तिकडे माझं शिकवण्याकडे मला लक्ष देता येईल. ओके ना? प्लीज प्लीज प्लीज. करू का सुरुवात मी? ओके, प्लीज प्लीज करू सुरुवात आता. हा, इकडे लक्ष द्या. सो महामॅरेथॉन मध्ये काय अपेक्षित होतं? परत क्लिअर करतो सर्वांना की 0 लेवल पासून आपण आतापर्यंत काय शिकलो. जर मी आता सुरुवात केली तर पुढचे माझ्याकडे 30 मिनिट अवेलेबल आहेत. या 30 मिनिटामध्ये नॉनस्टॉप मी पुढचं बोलणार आहे. थोडंसं म्हणून मी एक रूपरेषा करून देतो तुम्हाला. प्रेझेंटेशनची गरज आहे की नाही गरज आहे ते पण मला सांगा. कुठेतरी मला तर कोणाला तरी वाटत असेल तर एक जण हात वरती करा, माईक ऑन करा आणि मला स्पष्ट सांगा, प्रेझेंटेशनची गरज आहे का मी जसं आहे तसं फिजिकल तुमच्याशी बोलू? कोणाला काय वाटतं? थोडंसं मला हात वरती करून सांगा कोणीतरी एक जण. हॅलो, तुम्हाला काय वाटतंय? तर प्रेझेंटेशन तुम्हीच बोला. मला जसं वाटतंय तसं मी ठरवतो, असं तुमचं म्हणणं आहे. इकडे लक्ष द्या. सो प्लीज आता माइंड सेट करा. सरळ पाठ, सरळ मन सरळ. एक पुढचे 30 मिनिट, अर्धा तास जे काय चालेल आपलं महामॅरेथॉन ते बघू आपण. प्लीज इकडे लक्ष द्या. सो पहिला विषय असा आहे की सर्वात सुरुवातीला मी असं सांगेल तुम्हाला, तुम्ही टीचरचं ट्रेनिंग घेतायत ब्रेन ट्रेन एज्युकेशन बरोबर. म्हणून काही रूल्स रेग्युलेशन पण आहेत टीचरला. तर म्हणून जेव्हा आपण आयडेंटिटी कार्ड किंवा जेव्हा आपण आता वेबसाईट आपली जेव्हा येणार आहे, जेव्हा प्रत्येक शिक्षकाचा आपण त्याच्यावर प्रेझेन्स आपण टाकणार आहोत, तेव्हा तुम्हाला पण ब्रेन ट्रेन तुमच्याकडनं विचारून घेणार आहे, तुमचा फोटो इथं टाकलेला चालेल ना? तसं तुमची पण, जसं तुमचा फोटो हा तुमची प्रॉपर्टी आहे, साधा तुमचा फोटो हे पण तुमची प्रॉपर्टी आहे. तसं ब्रेन ट्रेनचे जे ॲसेट आहेत, ब्रेन ट्रेनचा सिलेबस आहे, ब्रेन ट्रेनचं एक्झाम पेपर आहे, ब्रेन ट्रेनचं सर्टिफिकेट आहे, ब्रेन ट्रेनचं ट्रेनिंग आहे, मॉड्यूल आहे, हे सर्व ब्रेन ट्रेनचा ॲसेट आहे. हा सुद्धा जरी आपण फॅमिली मेंबर असलो तर प्रत्येकाने कुठनही काय
कसा यूज करायचा त्याचा एक स्टँडर्ड चार्ट असतो. त्याच्यातला एक पार्ट पार्ट सांगतो की ऍसेटला मिसयूज हा सर्वांसाठी व्हायला नको. मुळे कुठेतरी ते एक तुम्हाला मी जेव्हा आता आयडेंटिटी कार्ड बनवण्याचा डाटा घेईल, खूप सारे डाटा आहेत. नंतर मला वाटतं बाकीच्या ताईंचं ब्लेझरचा पण डाटा घ्यायचा आहे. त्यावेळेस मी तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र देईल. ते साईन केल्यानंतरच तुमचं आय कार्ड तयार होईल. बाकीच्या आधीच्या ताईंचं पण सर्वांचं तो डाटा भरूनच नंतर त्यांना किट देणार आहोत. असं एक कुठल्यातरी एका वेबसाईटच्या कुठल्यातरी एका टप्प्यात आल्यावर आपण ते ठरवणार आहोत. ओके. सो तुम्ही टीचर ट्रेनिंग घेतायत आणि जेव्हा तुम्ही टीचर घेतायत तेव्हा एक माइंडसेट असला पाहिजे की माझ्या सर्व कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. आणि आपण नॉट मी नेहमी सांगत असतो की आपल्याला सचिन तेंडुलकर नाही बनायचं, आपल्याला आचरेकर गुरुजी बनायचंय. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा. मग आपोआप जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवाल तेव्हा तुम्ही एक्सपर्ट बनणार आहेत. मग जेव्हा आपण टीचर बनतोय तर साहजिक तुम्हाला पॅरेंटिंग करता आला पाहिजे. अपेक्षा तुमच्याकडे क्वालिटीज काय काय असतात तुम्हाला पॅरेंटिंग करता आला पाहिजे. म्हणजे पालकांना तुम्हाला गुड मार्गदर्शन करणं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅरेंटिंग? पूजाताई, मार्गदर्शन करणं. तर तुम्हाला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. पालक काही विचारतात. मी नेहमी सांगत असतो की मी डॉक्टर केलेलं नाही. मी समजा माझ्या नको त्या वयात मी इंजिनिअरिंग केलं, पण मी माझ्या योग्य विद्यार्थी दशेत मी इंजिनिअरिंग केलं नाही. माझी लायकी नसताना पण मी नव्हती म्हणून केली नाही. जी काय असेल, एक एक तर इकॉनॉमिकल असेल किंवा बुद्धीची असेल. पण तरी लोक सल्ला विचारतात की मी माझ्या मुलाला डॉक्टरला टाकू का, माझ्या इंजिनियर करू का, मी याला चार्टर्ड अकाउंटंट बनवू का. आणि मी नेहमी असं सांगत असतो की कोणाला विचारलं पाहिजे की जो करणारा आहे त्याला काय वाटतंय, त्याचा पॅशन काय वाटतंय, त्याला कॉन्फिडन्स काय वाटतंय, किंवा त्याने 10वी-12वी पर्यंत अभ्यास केला तर त्याचं कुठल्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं की त्याला त्या गोष्टीमध्ये पॅशनेटली तो करतो, अभ्यास करतो. मोबाईल सोडून मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून आपल्याला ऍज अ टीचर पॅरेंटिंग करता आलं पाहिजे. आणि जी कन्सेप्ट आपण शिकवतोय सायलीताई, त्या त्या कन्सेप्ट बद्दल आपल्याला ए टू झेड माहिती पाहिजे. मग नॉर्मली आता आपण कुठली गोष्ट शिकतोय, आपण अबॅकस शिकतोय. या अबॅकस मध्ये मेन लोकांचा फोकस काय असतो, पुन्हा परत सांगतो, मेन मार्केटमध्ये 90% फोकस काय आहे. किंवा तुम्ही पण जेव्हा जॉईन झाले, मला माहित नाही तुम्ही कुठल्या उद्देशाने झाल्यात, पण मी परत सांगतो, तुम्ही युट्यूबवर कधीतरी मुलांना फास्ट कॅल्क्युलेशन करताना बघितलं असेल आणि वाव, हे फास्ट कॅल्क्युलेशन करता येतं, म्हणून हे मला शिकवता आलं पाहिजे, म्हणून तुम्ही टीचर म्हणून जॉईन झालात. तुम्हाला हेच तुमचं 90% तुमचं अट्रॅक्शन आहे. पण मी गेल्या पूर्ण 10-12 दिवसात मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण 360 डिग्री तुम्हाला टर्न केलं. म्हणजे इनडायरेक्टली तुमचा विचारांचा टर्निंग केलं. आणि मी सांगितलं की मॅथमॅटिक्ससाठी मुळीच अबॅकस शिकायचं नाही. हे पण मी खूप वेळा आवर्जून सांगितलं. तर ही ब्रेनची जिम आहे. म्हणजे पालकांना जे रास्त आहे ते सांगितलं पाहिजे. त्याचे फायदे नंतरचे आहेत. पण खऱ्या अर्थाने व्हॉट इज द अबॅकस? अबॅकस हे एक साधन आहे ब्रेनच्या जिमचं. म्हणजे जिम मध्ये गेल्यानंतर खूप सारे इक्विपमेंट्स असतात. खूप सारे इक्विपमेंट असतात. म्हणजे तुम्हाला बायसेस किंवा तुमचे शोल्डर किंवा तुमचे लेग्स किंवा तुम्हाला म्हणजे जे काही तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी, जे स्ट्रॉंगनेस तुम्हाला आणायचं आहे बॉडीमध्ये, त्याच्या खूप सारे इक्विपमेंट असतात वेगवेगळ्या अवयवांनुसार किंवा वेगवेगळ्या नीडनुसार, किंवा कोणाला अप्पर बॉडी, लोअर बॉडी, कोणाचे लेग्स, कोणाचं जे काय असेल ते. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या गेम्स प्रमाणे अथलेटिक्स वेगवेगळे असतील किंवा जे काही स्पोर्ट्सचे प्रकार असतात, त्याच्यात कुठला बॉडी पार्टवर जास्त फ्लेक्झिबिलिटी हवी किंवा स्ट्रॉंगनेस हवंय, त्याच्यानुसार तो जो कोच असतो तो तुम्हाला मार्गदर्शन करतो जिम मध्ये की तुम्ही याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. आणि मग जर अबॅकस ही ब्रेनची जिम असेल तर मग का आणि कशी, लक्ष द्या, ही जर ब्रेनची जिम असेल तर मग का आणि कशी प्रश्न येतो. पण त्या ब्रेनच्या जिम मधलं हे एक फक्त साधन आहे. असे खूप सारं साधनं आहेत आणि त्या साधनांमधून मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सांगितलं की सरळ 5 किलोमीटर रोज फिरायला जाणं आणि त्याच्याबरोबर अर्धा 1 किलोमीटर उलट उलट चालून बघणं. सातत्यबद्ध, एक दिवस चालले म्हणून नाही. रोज सरळ चालतायत परत उलट चालून बघितलं. तुम्ही स्विमिंग करतायत पण तुम्ही रिव्हर्स स्ट्रोक, ज्याला बॅक स्ट्रोक म्हणतात, तो बॅक स्ट्रोकने तुम्ही स्विमिंग करतायत. तुम्ही सायकलिंग करतायत. तुम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स
ऍक्टिव्हिटीज करतायत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही साधं नाशिक ढोल पथक मध्ये जरी गेलात, ती सुद्धा ब्रेनची ऍक्टिव्हिटीज आहे. तुम्ही बँड पथकात जरी गेलात आणि बँड पथकात जरी शिकायचं म्हटलं, तर ती सुद्धा एक ब्रेनची जिम आहे. म्हणजे असे खूप सारे साधनं आहेत आणि या सर्व साधनांमध्ये आपण मुलांना कुठलं साधन चॉईस करतो, की जिथं खरोखर मुलांना त्यांच्या करिक्युलममध्ये फायदा झाला पाहिजे. म्हणजे बघा, स्वार्थी असतो आपण, आपण पालक असो का शिक्षक असो. म्हणून आपण असं बघतो, की मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमात फायदा झाला पाहिजे, तर पालक 2 पैसे खर्च करायला तयार होतात. म्हणून ही ब्रेनची जिम आहे आणि या जिममध्ये मुलांचं मेंटल अरिथमेटिक होतं. मग ते कसं होतं? तर मुलांना मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स वापरायला शिकवलं जातं. म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. कानांनी ऐकायचंय. कानांनी ऐकायचंय. तुमच्या दोन्ही हातांनी तुम्हाला फील्स घेऊन तुम्हाला मूव्हमेंट करायचंय आणि पुन्हा परत डोळ्याने तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय आणि पुन्हा परत तुम्हाला आन्सर लिहायचंय. किंवा पुन्हा परत मी सांगेल तुम्हाला, जर तुम्ही फक्त बोटांनी करत असाल, तर डोळ्यांनी बघायचंय. कारण जेव्हा तुमच्याकडे बुक असेल, तर तुम्ही डोळ्यांनी बघतायत. पुन्हा बॉडीच्या दोन्ही पार्टने तुम्हाला मुवमेंट करायचंय आणि पुन्हा परत तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं, की दिस इज आन्सर. म्हणजे डायरेक्ट पुन्हा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, 44 असेल तर पुन्हा परत व्हिज्युअलाइज करायचंय. हा 44चा फोटो आहे का? असं पुन्हा परत तुमचं व्हिज्युअलाइज होणार आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, की मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स इथं यूज केला जातो. म्हणून जेव्हा मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स यूज केला जातो, तेव्हा जास्तीत जास्त तुमचे मेमरीचे जे काही आपण म्हणतो प्रकार, जे काही सेन्स ऑफ ऑर्गन्स आहेत, तिथं तुमचं जी काही परमनंट मेमरी न्यूरॉन्स, त्या न्यूरॉनची एक्सरसाइज होते, की जिला आपण म्हणतो न्यूरॉन्सद्वारे ब्रेनमध्ये जे काही चेतना तयार होतात, त्या चेतनाद्वारे रिस्पॉन्स सिस्टम जी आपल्या बॉडीमध्ये रिस्पॉन्स सिस्टम, खास करून आपल्या पाठीचा कणा, कॉर्डलेस कॉर्ड त्याला म्हणतो आपण, की आपल्या सहस्त्र चक्रापासून आपली मूलाधार चक्रापर्यंत 7 चक्रास असतात बॉडीमध्ये. ते पण कधीतरी आपण बघू. त्या 7 चक्रांमध्ये, ज्या 7 चक्रांमधून जर एक जरी चक्र आपल्या बॉडीमधून कट झालं किंवा नसेल, तर वी आर नॉट लाईव्ह किंवा वी आर नॉट नॉर्मल पर्सन. आपण ऍब नॉर्मल पर्सन राहू शकतो. परत सांगतो, 7 चक्रास पण फार इम्पॉर्टंट आहेत. हे 7 चक्रास बद्दल पण कधीतरी बोलू. म्हणून एक काउन्सिलिंग मध्ये, की अबॅकस काय, अबॅकस जिमचा प्रकार काय, एलएच आणि आरएच ब्रेन काय असतं. जर राईट हँड वापरला तर लेफ्ट ब्रेन, लेफ्ट हँड वापरला तर राईट ब्रेन, ऍक्टिव्हायझेशन, पर्सेंटेज ऑफ ब्रेनचा यूज. खूप सारं स्टडी मटेरियल पण मार्केटमध्ये अवेलेबल असतात. खूप चांगले चांगले बुक्स पण असतात, खूप चांगल्या लेखकांचे. ते पण आपल्याला वाचायला आपण शिकलो पाहिजे. कारण का? जेव्हा आपण एका एज्युकेशन सेक्शन मध्ये आपण ऍज अ टीचर म्हणून काम करतोय, तर काउन्सिलिंग करण्यासाठी एक चांगलं चांगलं वाचन करणं, पॅरेंटिंग करता येणं आणि लोकांसमोर तासन तास बोलता येणं एखाद्या विषयावर, हे एक छंद लागला पाहिजे रोहिणीताई आपल्याला. बरोबर ना? आणि निश्चित तुम्हाला सर्वांना आवडेल. कारण विनाकारण कुठेतरी वाया वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक बर्थडेला कदाचित केक न घेता एक चांगलं पुस्तक आपण वाचनालयातून आणलं आणि ते पुस्तक वाचून नुसतं वाचायचं नाही, तर जे जे आपण वाचतो ते पुन्हा परत समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांपर्यंत ते ट्रान्सफॉर्मेशन करायचं शिकलं. फॉर एक्झाम्पल, मी जर आज एखादी चांगली गोष्ट वाचली किंवा बघितली, तर ती कोणाला बरोबर जरी शेअर केली आपण, तर आपल्याला ती लॉंग टाइम आपल्या मेमरीमध्ये राहते. पण जर ती तुम्ही कोणाशी शेअर नाही केली, पुन्हा परत सांगतो, तर पुन्हा परत ती तुमच्याकडे लाँग टाईम मेमरीमध्ये राहत नाही, तुम्ही विसरून जातात. पुन्हा परत मेमरीचे 2 प्रकार आहे, की मेमरीमध्ये 2 प्रकारचे जे काही मूव्हमेंट्स असतात, त्या लाँग टाईम लक्षात राहतात. एक आहे सायलीताई, एक आहे हॅपी मूव्हमेंट आणि एक असतो सॅड मूव्हमेंट. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरी कोणाचा तरी एखाद फॅमिली मेंबरचा हळदीचा प्रोग्राम असेल, लग्नाचा प्रोग्राम असेल, त्या दिवशी कुठली साडी घातली होती, कोण पाहुणे आले होतं, कुठं नाचलो, काय केलं, काय आपण मस्तपैकी धिंगाणा घातला, म्हणजे एन्जॉय केला, सर्व लक्षात असतो आणि आपण पुढचे 2-3 महिने आपल्या सर्व नात्यागोत्यांमध्ये सर्व सर्व कौतुकाने त्याच्या गप्पा करत असतो. म्हणजे सर्व लक्षात असतं. त्याच पद्धतीने जर एखादी गोष्ट जर दुःखकारक असेल, तर त्या दुःखकारक ची जी गोष्ट आहे, ती लाँग टाईम आपल्या मेमरीमध्ये असते. आपण ती पुन्हा-पुन्हा खूप साऱ्या जणांना सांगत असतो आणि म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल, ती सांगत असतो म्हणून लाँग टाईम मेमरीमध्ये चालली जाते. लक्षात, म्हणजे हा मेमरीचा पण एक टाइप्स ऑफ प्रकार आहे किंवा लर्निंगचा टाइप आहे.
म्हणजे आज आपण रिव्हिजन मध्ये काय शिकतोय की तुम्हाला ऍज अ काउन्सिलिंग अबॅकस ब्रेन जिम कशी आहे आणि या ब्रेन जिम बरोबर दोघं ब्रेन ऍक्टिव्हायझेशन कसं आहे मी नेहमी मुलांना सांगत असतो. तुम्ही पण सांगू शकता. 1000 वेळा प्रश्न विचारलाय मुलांना. जर विचारलं आपण पूजाताई स्कूलमध्ये एखाद्या गेल्यावर 100 मुलांचा क्लास आहे, त्यांना विचारा की बाळा रे तुला दिल्लीला जायचं असेल, तुला कार दिलेली आवडेल का तुला हेलिकॉप्टर दिलेलं आवडेल? मुलं काय उत्तर घेतात तुम्ही पण चेक करा. मुलाला सांगितलं तुला मोटरसायकल दिलेली चालेल की कार दिलेली चालेल, मुलं ज्याला जास्त फास्ट आहे, ज्याला जास्त स्पीड आहे, ते मुलं चॉईस करतात. म्हणजे ब्रेन वॉन्ट स्पीड. जर तुमच्या मुलांना विचारलं की शेजारच्या घरी तुमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे आणि शेजारच्या घरी कलर टीव्ही आहे, तर मुलं कोणाच्या घरी जाऊन टीव्ही बघायचा प्रयत्न करतील? तर ज्यांच्या घरी टीव्ही आहे तो टीव्ही बघणार. आपण सुद्धा, कारण आपण पण त्या जमान्यातून गेलोय लक्ष्मीताई. कधीतरी आमच्याकडे रामायण महाभारत व्हायचं तर आम्ही अख्ख्या अख्ख्या म्हणजे गावात कुठेतरी एखाद्या ग्रामपंचायत मध्ये नाही तर गल्लीत ज्याच्या घरी टीव्ही आहे त्याच्या घरी त्या दिवशी पूर्ण अख्खं म्हणजे आम्ही तर मोलमजुरीतून आलोय शेतातून. त्या दिवशी मोलमजुरीला पण लोक जायचे नाही. आमच्या काळी असे ते रामायण महाभारताचा तो काळ होता. त्या दिवशी तिथं लाईन लागायची. हे सांगण्याचा उद्देश असा की ब्रेन वॉन्ट कलर. ब्रेन वॉन्ट कलर. अजून पुढचा सांगतो की जर एखादा पिक्चर असला आणि त्या पिक्चर मध्ये नुसते डायलॉग येतात, आता जसं मी बडबड बडबड करतोय ना, असेच डायलॉग येतात, असाच पिक्चर आहे. पण एखादा पिक्चर असा आहे की त्याच्यामध्ये भयानक फायटिंग आहे, भयानक फायटिंग आहे. पुढच्या 10-5 मिनिटात फायटिंग आहे. पुढच्या 5-10 मिनिटात चांगलं चांगलं सॉंग्स आहेत आणि खूप सारं मस्तपैकी हालचाल आहेत. मला सांगा किती भारी पिक्चर असला, असा मी जसा कार्टून सारखा बसून लेक्चर देतोय, ते मुलांना आवडेल का तो फायटिंगचा पिक्चर आवडेल? तुम्हाला उत्तर मला माहिती आहे तुमच्या मनात काय येतंय, की ब्रेन वॉन्ट ॲक्शन. मी तुम्हाला ब्रेनच्या क्वालिटीज सांगतो. ब्रेन वॉन्ट ॲक्शन, ब्रेन वॉन्ट कलर. पुन्हा परत मी तुम्हाला सांगतो, की जर 10-5 मुलांचा क्लास आहे. लक्ष द्या हां, मी काय सांगतोय. सायलीताई, वाणीताई, मनीषाताई. जर 10-5 मुलांचा क्लास आहे आणि त्याच गल्लीमध्ये 50 मुलांचा क्लास आहे, तर कदाचित त्या 50 मुलांच्या क्लासचा 100 मुलं होण्याची शक्यता लवकर जास्त असते. कारण ब्रेन वॉन्ट नंबर. ब्रेंट वॉर ब्रेंट वॉन मोर नंबर. लक्षात आहे मी काय सांगतोय. कारण जिथं गर्दी जास्त असते ना, जर भांडण होऊ द्या बघा रस्त्याच्या कडेला आणि 10-5 माणसं उभे राहू द्या, लगेच आपलं काम सोडतो आणि आपण पण जाऊन उभं राहतो. काय दिसतं इथं? काहीतरी गंमत आहे का? आपल्याला तिकडे काय प्रसाद भेटणार आहे का महाप्रसाद? पण ब्रेंट वॉन्ट बघा तुम्हाला का क्वालिटीज अशा काय आहेत. ब्रेंट वॉन्ट नंबर्स, मोर नंबर्स. ब्रेंट वॉन्ट रेडिकुलस. मी रेडिकुलसचा अर्थ सांगितला मूर्खपणा. जिथं मूर्खपणा चाललोय ते ब्रेनला आवडतं आणि ब्रेनला लॉंग टाइम मेमरी राहतो. आता मूर्खपणा म्हणजे काय? मूर्खपणाचं मी एक उदाहरण सांगेल की टॉम अँड जेरी कार्टून, टीव्हीवर येणारं कार्टून, की जे थोड्या वेळाने तव्यामध्ये भाजलं जातं आणि पुन्हा परत मिक्सरमध्ये गोल-गोल फिरवलं जातं आणि पुन्हा परत पाईपमधून खाली येतं, पाईपमधून पुन्हा परत दरवाजाच्या फटीतून पुन्हा येतं आणि चौकोन होतो, गोल होतो, डब्बा होतो, पुन्हा परत ते रनिंग होते, दोघांमध्ये फाईट होते. तरी पण आपण म्हणतो, "वाह! वाह! 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 मजा आ गया. आज टॉम अँड जेरीने टॉम को बहुत बदल दिया." म्हणजे आपण त्या टॉमचा आणि जेरीचा आपला काही नातेवाईक नाही, काही नातं संबंध नाहीये. पण वी आर द व्हेरी हॅपी आणि वी आर द व्हेरी फ्रेश आफ्टर द वॉच द कार्टून टॉम अँड जेरी. आणि मला पण आवडतं. मी पण त्याच्यातला एक मूर्ख आहे, की मूर्खपणा ब्रेनला आवडतं. मला फक्त टॉम अँड जेरीच आवडतं फक्त कार्टूनमध्ये. मला बाकीचं माहीत नाही बाबा. ते आपल्या जमान्यातलं जुन्या काळातले, पण इट इज अ रिअल ग्रेट, ग्रेट कार्टून शो. तर सांगण्याचा अर्थ असा आहे, की हे सर्व जेव्हा ब्रेनला आवडतं आणि मग ब्रेनला जे जे आवडतं ते ते इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्शन आहे, नंबर आहे, स्पीड आहे. लक्षात येतंय तुम्हाला मला काय काय सांगायचंय. आणि ब्रेनला जर मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट आयुष्यात निर्माण होण्याच्या आधी कोणीतरी व्हिज्युअलाइज केलेली असते. व्हॉट इज द क्रिएटिव्हिटी. जर एखाद्या गोष्टीला जन्म द्यायचा असेल म्हणजे एखादी गोष्ट निर्माण करायची असेल, ती कोणाला तरी आधी स्वप्नात बघावी लागते. जिवंतपणी, सॉरी म्हणजे झोपेपणी किंवा जागेपणी. जिवंतपणी म्हणजे
झोपेत किंवा जागे असताना. तर कोणाला तरी ते स्वप्नात बघावी लागते आणि मग बघितल्यानंतर ती प्लान तयार होतो आणि प्लान केल्यानंतर ती ऍक्च्युअल फॉर्म मध्ये येते. याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन. पुन्हा लक्ष द्या कसा रिफॉर्म कसा आहे त्याचा. व्हिज्युअलायझेशन, नंतर इमॅजिनेशन आणि नंतर क्रिएटिव्हिटी. लक्ष द्या असा 3 फॉर्म मध्ये तिचा जन्म होतो. आणि जेव्हा क्रिएटिव्ह होते तेव्हा सर्वजण म्हणतात वाव, यार गुड, ठरवलं होतं तसं तयार झालं. म्हणून मार्केटमध्ये इकडे लक्ष द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही टीचर असो, तुम्ही डॉक्टर असो, तुम्ही इंजिनियर असो, का साधं तुम्ही कोणीतरी एखादा पर्सन सायकल पंक्चर काढणारा असो, तो पण जर बेस्ट असला, क्रिएटिव्ह असला, आपल्या मर्जीतला चांगला वाटला तरच आपण पुन्हा परत त्याच्याकडे जातो. मग तो डॉक्टर असो, टीचर असो, की पंक्चर काढणारा, सायकलचा पंक्चर काढणारा असो. म्हणजे लक्ष द्या मार्केटमध्ये कोणाला डिमांड आहे? मनीषाताई, सायलीताई, शुभांगीताई, कोणाला डिमांड आहे? दोज आर क्रिएटिव्ह, दोज आर बेस्ट, गिव्ह अ सर्व्हिस. मग तिथं पुन्हा परत गुड ह्युमन बिंग, त्याचं बोलणं कसं आहे, तो कसा वागतो, तो किती चांगला माणूस आहे, तो किती समजून सांगतो, या सर्व क्वालिटीज मग पुन्हा परत या सर्वांचं रसायन म्हणून आपण म्हणतो की गुड ह्युमन बिंग्स असला पाहिजे पर्सन. लक्षात येतं तुम्हाला? गुड ह्युमन बिंग्स असला पाहिजे. आणि जेव्हा गुड ह्युमन बिंग्स असला पाहिजे तर त्याच्या डोक्यामध्ये अनवॉन्टेड कचरा नसला पाहिजे. त्याच्या डोक्यात काय असला नसला पाहिजे? अनवॉन्टेड कचरा नसला पाहिजे. आणि मग साधा आपण 10,000चा मोबाईल घेतो, त्याच्यात पण दिवसातून 2-3 वेळा आपण त्याला त्याच्यातला कचरा साफ करतो. लक्षात येते मला? मला काउन्सिलिंग पार्ट तुम्हाला हा सर्व घेतोय. जर साधा 10,000चा मोबाईल घेतला, त्याच्यातला पण कचरा आपल्याला साफ करावा लागतो. तर हे जे लाखो, करोडो, अब्ज जे काही आपल्याला अनकाउंटेबल जी काही त्याची प्राइस आहे, ते आपल्याला जो मानव देह दिलेला आहे किंवा बॉडी दिलेली आहे किंवा त्याचं ब्रेन दिलेलं आहे, ज्याला आपण सुपर कॉम्प्युटर म्हणतो, त्याचं क्लिनिंगसाठी काय, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी काय, मग त्याला काय हवंय, त्या ब्रेनला काय हवंय. म्हणून आपण ब्रेन ट्रेन का नाव दिलं? की सिंपल मी सांगत असतो, हा पण विचारला जाईल ब्रेन ट्रेन नेमकं काय. मग आपण साध्या भाषेत घरगुती सांगू शकतो. जर आपल्याकडे एखादा पेट अॅनिमल असेल आणि त्या पेट अॅनिमलला जरी आपण वेल ट्रेन केला तर तो वेल परफॉर्मन्स करतो. म्हणून आजकालच्या जगामध्ये गुड ह्युमन बिंग्स हवेत आणि ते गुड ह्युमन बिंग साठी आपल्याला वेल ट्रेन आपल्याला पुढची पिढी करायची आहे. म्हणून आपल्याला ब्रेन ट्रेन करायचा आहे. सॉफ्टवेअर प्रॉपर आपल्याला इन्स्टॉलेशन करून त्याची आपल्याला निगा बाळगायची किंवा त्याची आपल्याला मशागत करायची. म्हणून हा जो सर्व काउन्सिलिंग पार्ट आहे, अबॅकस, ब्रेन जिम, दोन्ही ब्रेन, दोन्ही हातांचा वापर, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी, हा सर्व पार्ट कुठं ना कुठं तुमच्या बोलण्यामध्ये किंवा तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये जेव्हा मोठे अंडरस्टँडिंग असलेले मुलं आहेत, हे लहान मुलांना लेक्चर देऊन नाही चालत. पहिली दुसरीतल्या मुलांना एवढं लेक्चर ऐकण्याची क्षमता पण नसते. पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला एखादा तुम्ही गेस्ट लेक्चर म्हणून गेलात किंवा त्या क्लासमध्ये तुम्हाला टीचर येऊन बसले आणि एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या स्कूलमध्ये टीचरांनाच तुम्हाला हे सर्व समजून सांगायचं असेल, तर या सर्व टॉक्स कुठे ना कुठल्या स्वरूपात या टॉक्स तुमच्या बोलण्यातून आल्या पाहिजेत. लक्षात क्लिअर आलं? आणि हे आपण प्रेझेंटेशन स्वरूपात पहिल्या वीकमध्ये, 0 वीकमध्ये या ना त्या प्रकारे किंवा रोज थोड्या कन्सेप्ट, थोडा टॉक, थोड्या कन्सेप्ट, थोडा टॉक असं करत करत आपण खूप सारं समजून घेतलंय. आणि आपण ऍज अ एक कुठेतरी एक मिड पॉइंट यावा, तुम्हाला सर्वांचा कन्सेप्ट क्लिअर व्हावं की कसा अबॅकस क्लास स्टार्ट करू, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अबॅकस क्लास स्टार्ट करण्यासाठी मार्केटमध्ये कशा पद्धती अवलंबल्या जातात आणि आपण कशा आहोत हे पण आपण खूप वेळा बघितलं. तरी पण मी एक साध्या सोप्या पद्धतीत सांगतो. मार्केटमध्ये फ्रँचायझी सिस्टम चालते. एक कोणीतरी मालक असतो. तो मालकाने समजा फॉर एक्झाम्पल मी ही पेन मी तयार केलेली म्हणजे मी याचा ओनर आहे. ही पेन मला मार्केटमध्ये विकायची असेल तर मी काय करतो, याचे खूप सारे मी डिस्ट्रीब्युटर तयार करतो किंवा मला कुठेतरी याचं मला मोठ्या प्रमाणावर उद्योजकता म्हणजे त्याला आपण असं म्हणू की व्यावसायिक स्वरूप आणण्यासाठी त्याला फ्रँचायझीज दिली जाते. आणि फ्रँचायझीज म्हटलं की सेंटर दिल्या गेल्यानंतर 40,000, 50,000, त्याच्यानंतर त्याच्यानंतर थोडीफार ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर पुन्हा असं सांगितलं जातं
की तुम्ही 3,000 रुपये फी घ्या, 3,000 मधून 10% रॉयल्टी, कारण ती आम्ही सिलेबस बनवलाय म्हणून त्याची रॉयल्टी आम्हाला द्या, असं आज पण चालू आहे. पण पुन्हा परत असा तुम्हाला कुठलाही अनुभव येणार नाही. म्हणून सर्व ताईंना प्रश्न येतो की मी अबॅकस क्लास कसा चालू करू. आणि खूप साऱ्या ठिकाणी ताई लोक अशाच फसतात की 40-50 हजार, आपल्याकडे खूप साऱ्या ताई 40-50 हजार भरून पण आलेल्या आहेत. त्यांनी तिकडचं त्यांना नाही आवडलं किंवा त्यांनी तिकडचा अनुभव घेऊन पण आलेले आहेत. पण आपण एनजीओ म्हणून काम करतो. या एनजीओ मध्ये तुम्हाला वेल ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि ऍज अ मेंबर म्हणून तुम्हाला एक काही तुम्हाला स्वतःचं ओळख किंवा तुमचं कार्यक्षेत्र किंवा तुम्हाला अजून वेल ट्रेन करण्यासाठी पुढे फ्युचरमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट येतील, त्यांचं जरूर ट्रेनिंग अवेलेबल असेल. असं आपलं एक एनजीओ म्हणून काम चालतं. याच्यामध्ये तुम्हाला क्लास कसा सुरू करू, तर हे खरा मार्केटिंगचा प्रकार असतो. आणि ते सांगताना आपण असं सांगतो की कुठेही 40-50 हजार रुपये खर्च करण्याची गरज नाही, पण कमीत कमी 8 दिवस, 10 दिवस, 20 दिवस तर समाजासाठी खर्च करा. पुन्हा परत लक्ष द्या. जर 40,000 रुपये खर्च करून 50-60 हजार, 1 लाख रुपये खर्च करून जर कोणी क्लास सुरू करत असेल, मग आम्ही तुम्हाला सांगत असतो की ब्रेन ट्रेन एज्युकेशन सांगत असतं की 2, 4, 8, 10 दिवस तरी समाजासाठी खर्च करा. म्हणजे काय? जर तुम्ही ऑलरेडी वेल इस्टॅब्लिश टीचर असणार आहे, तर तुम्हाला ऑलरेडी नोन असणार आहे तुम्ही मार्केटमध्ये. त्यांना सांगायची गरज नाही. त्यांना सर्व मार्केट माहिती असतं. त्यांनी मुलांना म्हणजे मुलांना काउन्सिलिंग केलं, मुलांना समजून सांगितलं, तरी 10, 15, 20 सहज 50 ऍडमिशन सहज होतात. बट आपल्याकडे 80% अशा आपल्या ताई लोक आहेत की त्यांना स्वतःचं ब्रँडिंग करायचंय, त्यांना स्वतःचं नाव करिअर करायचंय, त्यांना पोझिशन तयार करायची आहे. आणि ती पोझिशन करण्यासाठी रोहिणी ताई, मी नेहमी सांगत असतो की तुमची आयडेंटिटी तयार करण्यासाठीच तुम्हाला लोकांना सांगावं लागेल की मी आता टीचर झालेली किंवा मी टीचर ट्रेनिंग घेते, मी आता क्लास सुरू करते. आणि जर तुम्ही लोकांना सांगायला सुरुवात नाही केली किंवा सांगितलं नाही, तर लोक तुम्हाला विसरून जातात. थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं, मी काय सांगितलं, जर तुम्ही सातत्यबद्ध मार्केटमध्ये टच नाही राहिलात, तर लोक काय म्हणतील. आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो, माझ्याकडे 200-200, 150-150 लेकरं राहायचे क्लासमध्ये. आता मी मुलांना कधीतरी आमच्या मॅडमांना पण कधीतरी भेटतात, अहो ते सर क्लास घेणार आहेत का आमच्या मुलांचा, आता ते सांगते नाही त्यांना वेळ नाही आता. तर लोक विसरायला लागतात. प्रॅक्टिकली सांगतो. तेव्हा आहे ना, 150 लेकरं होते तर खूप सारे विचारायला यायचे. पण मी आता 2, 2.5, 3 वर्षापासून नाही शिकवत, आता कोणी मला हळूहळू काय होईल, त्यांना समजलं की या बाबाने दुकान बंद केलं, म्हणजे सांगायचा अर्थ ते विसरायला लागतील. म्हणजे सातत्यबद्ध. त्याच्यासाठी रोज असं म्हटलं जातं, जर मी 20 लाख रुपये भरून किंवा मी एखादं करोड रुपये भरून जर मी एखादं शॉप विकत घेतलंय, तर जर मला पैसे कमवायचे तर रोज काय करावं लागेल ताई मला? त्याचं शटर तर ओपन करावं लागेल. शटर ओपन करावं लागेल की नाही? म्हणजेच काय, मला तिथं हजेरी राहावं लागेल शॉपमध्ये. म्हणजे मालक असो किंवा कोणीतरी सेल्स पर्सन, मला हजर राहावं लागेल. मग मला सांगायचं, जर आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचं चालू केलेलं आहे, तर आपल्याला रोज काय करावं लागेल? आपल्याला पण शटर ओपन करावं लागेल. आणि ते शटर ओपन असतं, विद्यार्थ्यांसमोर जाणं, विद्यार्थ्यांसमोर उभं राहणं आणि विद्यार्थ्यांना शिकवणं. मग ते कुठल्याही तेन प्रकारे असेल. आणि ते शिकवणं आपल्या ताईंना, लोकांना, सर्वांना वाटतं की मी कसं सुरुवात केली पाहिजे, ते पण पुढच्या 5 मिनिटात सांगतो. क्लिअर आहे? शिकवावं लागेल, उभं राहावं लागेल, आपोआप आपण एक्सपर्ट कडे जाणार आहेत. मग प्रश्न येतो की सुरुवात कुठून करू? छानपैकी कुठल्या तरी ओळखीच्या, जर तुमचं वेल सेंटर असेल, तुमच्याकडे ऍडमिशन असतील, तुमच्या नात्यागोत्यातून 10-5 कॉलनीतून, तुमच्या आजूबाजूच्या सोसायटीतून 5-10 मुलांना शिकवायला सुरू करा. छानपैकी मुलांना जेव्हा आपण अबॅकस बुक आणि एक किट देतो, अबॅकस बुक किट देतो, 5 मुलांना दिल्या का पुढचे 5-6 ऍडमिशन सहज होतात. हा सर्व ताईंचा अनुभव आहे. 10 दिलं ना, पुढचे 5 तरी ऍडमिशन होतात. पुढचे 5 तरी होतात. म्हणजे काय होतं, की मुलांना पण हवं असतं. प्रत्येकाला वाटतं यार, त्या चिंटूकडे आहे तर गुड्डूला पण पाहिजे, गुड्डूकडे तर मुन्नीला पण पाहिजे, मुन्नीला आहे तर पण चिंटीला पण पाहिजे. म्हणजे एक सांगायचा अर्थ असा, एक मार्केटमधला एक तुम्हाला सांगतो. म्हणून छानपैकी प्रत्येकाकडे जर एकदा तुमच्याकडे किट असले आणि ते किट तुम्ही दिले, की सहज तुमचे 5-6 ऍडमिशन होतात. पण त्याच्या आधी आपण असं शिकवलं, की झिरो सोर्सेस मध्ये पण शिकता येतं.
आणि पहिला सोर्स तो आहे आपला ब्रेन ट्रेनचा, की त्यांना एकत्र करा. साधे नोटबुक द्या, नाही तर तुमचे पेजेस द्या. तुमच्याकडे एक 10 रुपयाचे नोटबुक द्या. आपण खूप साऱ्याचे नको तिथं फालतू पैसे खर्च करत असतो. एखाद्या मंदिरात गेलो तर तिथं नको तिथं ₹50 टाकत असतो. नंतर त्या 50 रुपयांचं काय होईल आपल्याला माहित नाही. पण खऱ्या अर्थाने जर गरजेवंत मुलांना जर आपल्याला मदत करता आली तर जरूर केलं पाहिजे. 10-5 मुलं गोळा करा, त्यांना शिकवायला सुरुवात करा. 22 + 22 -4 + 50 -60 आणि +2 आणि आन्सर जर 32 आलं, जसं तुम्ही आता सर्वांनी केलं मी सांगितल्यावर. 32 जर आन्सर आलं आणि याचे जर तुम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली, फोटो काढायला सुरुवात केली, तुमच्या 4 मैत्रिणींना सांगायला सुरुवात केली, नात्या गोत्यांमध्ये सांगायला सुरुवात केली, तर सर्वजण तुमची जाहिरात करायला लागतात. एक तर चांगली, नाहीतर वाईट. विद्याताई बरोबर आहे की नाही? मार्केटमध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. कारण निंदकाचे घर असावे शेजारी. आपण अशी काही फुकट म्हण नाही बनवलेली आपण मराठी मूळ माणसांनी. कारण ते निंदक आहे ना, तुमची ढोल लावून साऱ्या गावभर जाहिरात करतात. तुम्हाला माहिती का? ते ऋतुजाने आता क्लास अबॅकसचा सुरू केलाय सातपूर कॉलेज. तुम्हाला माहिती का? त्या ऋतुजाने अबॅकसचा क्लास सुरू केलाय. तुम्हाला माहिती का? ते आता कॉलेज पण करते ना, अबॅकसचा क्लास सुरू केलेला आहे. सारं गाव बोमटा मारत फिरतं. त्याच्यामुळे कामाला लावत राहायचं लोकांना. म्हणून आपण आपला प्रेझेन्स बनवून ठेवणं मार्केटमध्ये. आणि प्रेझेन्स हा असतो रोज, डेली. कारण मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की आपण मुलांसमोर उभं राहणं म्हणजेच आपण आपल्या शॉपचं शटर ऑन करणं. सायलीताई, कदमताई. बरोबर ना? त्यासाठी आपल्याला रोज सातत्यबद्ध प्रॅक्टिस करावी लागेल. घरातले, शेजारचे, नात्या गोत्यातले, नणंदबाई, जाऊबाईचे जेवढे असतील चिल्ले-पिल्ले, कार्टे सर्वांना जमा करून आपल्याला त्यांच्यावर काम करावं लागेल. ही खऱ्या अर्थाने सुरुवात आहे अबॅकस क्लास कसा करू याची. मग पुन्हा परत पुढचा प्रश्न येतो, की मी शिकवायला सुरुवात कशी करू? बरोबर ना? अशी सुरुवात. मी शिकू पहिला क्लास कसा घेऊ? काही नाही. इकडे लक्ष द्या. आपण विदाऊट प्रेझेंटेशन बोलतोय. छानपैकी तुमच्याकडे आता मी शुभांगीताईंकडे गेलो होतो. शुभांगीताईंचा डायरेक्ट 25/15 25/15 शुभांगीताईंकडे. अख्ख्या घराची भिंतच त्यांनी रंगवून ठेवलेली आहे. आणि पोरांना सांगून ठेवलंय, हा चॉकचा बॉक्स आणि ही भिंत तुमच्या म्हणजे आपण सहज घरगुती भाषेत ही तुमच्या बापाची. आपण असं सहज म्हणतो ना कधी-कधी, हे बाबा तुमच्या बापाचं. असं एक आपण घरगुती आहोत म्हणून बोलतोय. म्हणजे किती छान मला वाटलं शुभांगीताई तुम्ही दाखवल्यानंतर. आम्ही पण कौतुकाने विचारलं, "वॉव! कितना अच्छा क्रिएटिव्हिटी आहे." आणि याच्यापेक्षा घरात क्रिएटिव्हिटी असूच शकत नाही सुंदर. विद्यार्थ्यांनी त्यांनी छान काय केलं माहिती 25/15 ची पूर्ण भिंत, पूर्ण भिंतीला एक स्पेशल कलर देऊन मस्तपैकी त्याच्यावर सर्व चॉकचे कलरचं व्हिज्युअलायझेशन होईल आणि पोरांना 2-3 प्रकारचे खडून ते चॉक्स आणि बॉक्स ठेवून दिलेत. येता जाता जेव्हा वाटलं तेव्हा त्या भिंतीचा आनंद घ्या. याच्या इतकी घरात मी म्हणतो जिवंतपणाने याच्या इतकं सुंदर क्रिएटिव्हिटी असू शकत नाही. नाहीतर आपण देतो रोहिणीताई, तुला माहिती आहे का? आत्ताच प्लास्टर कलर केलेल्या बत्ते देतो आपण पोरांना जर चॉक एखादा मारला तर. हां, जिवंतपणाचं लक्षण असतं घरामध्ये. ज्यांच्या घरातल्या भिंती या रंगीबेरंगी दिसतात. पोरं मोठं झाले आता विद्याताई आपले तर ते काही करणार नाही आपल्याला माहिती. पण आता बऱ्याच ताईंचे लहान-लहान पिलं आहेत. तर त्यांचा जिवंतपणा त्यांच्या घरातल्या मुलांचा क्रिएटिव्हिटी तसंच लेक्चर आहे माझं घर. हां, काय म्हणता? तसंच आहे माझी पण भिंत. हां, म्हणजे सांगण्याचा अर्थ असा का जिवंतपणाचं लक्षण आणि ते जरूर करू दिलं पाहिजे. सो पुन्हा परत टॉपिकवर जातो. आपला टॉपिक होता की हाऊ टू स्टार्ट द क्लास. छानपैकी मुलांना सुरुवात तुमच्याकडे ऑलरेडी अबॅकस टूल आहे. त्यांना दाखवा बिकॉज इट इज अट्रॅक्शन. इट इज हे माध्यम आहे. ह्याच्यावर आपण करणार आहोत. तुम्हाला पण देणार आहे. त्यांना पण सांगा, की येस एक दिवस येणार आहे या पुढच्या 4, 5, 8 दिवसामध्ये, की हे तुमच्याकडे असणार आहे. आता हे माझ्याकडे ॲज अ टीचर म्हणून. हे तुमच्याकडे येणार आहे. पण हे आता सध्या बाजूला ठेवू आपण. हेच मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि छानपैकी ब्लॅकबोर्डवर छानपैकी स्ट्रक्चर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की रांगोळी काढा, आडवी लाईन, उभी लाईन, छानपैकी चौकट बनवा. अप्पर बीट हे बघा बी म्हटलं की अप्पर बीट्स हा लोअर बीट्स बी म्हटलं की लोअर बीट्स आडव्या लाईनला आन्सर लाईन छानपैकी तुम्ही असं सर्व लेबलिंग करा याला म्हणतात लेबलिंग गुड प्रेझेंटेशन याला म्हणतात ड्रॉ करणं करता येईल की नाही सर्वांना क्लास कसा सुरू करायचा मग घरातले 4 चिल्ले पिल्ले असतील त्यांच्यापासून तर तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये तुम्हाला लेक्चरला बोलवलं असेल आणि तिथं सुद्धा हीच स्टाईल आहे. जास्तीत जास्त काय होतं,
तुम्हाला जर लवकर क्लास सुरू करायचा असेल, जर तुम्हाला तुम्हाला मुलांची किट पाहिजे असेल, त्याच्याबरोबर मी तुम्हाला टीचरचं किट पण देऊ शकतो. एवढ्या 2-4-8 दिवसात ते पण येतील. देऊ शकतो. काही स्टॉक माझ्याकडे असेल. नाहीतर 16 तारखेला आपण सर्वांनाच देणार आहोत फंक्शनमध्ये. ज्यांचे क्लास सुरू होणार नाही त्यांना पण आणि ज्यांचे होतील त्यांना पण. सो जेव्हा लेक्चरला गेलो, तर कायम ते अबॅकस टूल जे आता इथं मला दाखवता नाही येणार. इथं माझ्याकडे अवेलेबल नाहीये. छानपैकी जिथं आपण शिकवतोय, छानपैकी असं होल्ड करा, इथं ठेवा. म्हणजे तुम्ही अर्ध्या फोटोमध्ये जर समजा माझं ISO सर्टिफिकेशन अर्ध दिसतंय, तर छानपैकी इथं अर्धा टूल दिसलं पाहिजे, टीचर टूल. म्हणजे काय होईल? इनडायरेक्टली लोकांना कळेल, की तुम्ही अबॅकस टूल बरोबर तुमचे व्हिडिओ, फोटो यायला सुरुवात झाली, की लोक चौकशा करतील. वॉव! तुम्ही अबॅकस शिकवतात का? म्हणून तुमच्याकडे अबॅकस टूल दिसतं. म्हणजे टीचर अबॅकस